रक्षाबंधन विशेष अगदी मौसूद तोंडास टाकताच विरघळणारी अशी नारळाची मऊ बर्फी करण्यासाठी या ठिकाणी मी 2 कप नारळाची चव घेतलेली आहे। 250 ml चा हा कप आहे। त्याच कपाने मोजून 2 कप आपण नारळाची चव घेतली आणि ह्याच कपाने आपण बाकीच्या गोष्टी मोजून घेणार आहोत। तर 2 कप एवढी नारळाची चव घेण्यासाठी मी 2 मध्यम आकाराची नारळ व्यवस्थित फोडून घेतली। नंतर नारळाची जी साल असते ती काढून घेतली, त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये अगदी बारीक हे आपण करून घेतलेलं आहे। त्यानंतर पॅनमध्ये 2 टेबलस्पून तूप घ्यायचं, त्यात ही नारळाची चव घालायची, 2 ते 3 मिनिटं छान मंद आचेवरती परतवून घ्यायची। छान असं भाजून झालं की त्यामध्ये मी त्याच कपाने मोजून 4 कप एवढं दूध घातलेलं आहे। तर 4 कप दूध म्हणजे एका कपाला 2 कप दूध असं मी प्रमाण घेतलेलं आहे। तर 250 ml चा 1 कप आहे, त्याच प्रमाणामध्ये फुल फॅट मिल्क जे असतं ते मी 1 लिटर टाकलेलं आहे। तर ही बर्फी करण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागणार आहे, कारण की दूध हे आटण्यासाठी वेळ जातो। आता त्याच कपाने आपण 1 कप साखर यात घातलेली आहे। साखरेचा अंदाज तुम्हाला जास्त हवा असेल तर थोडी पाव कप किंवा अर्धा कप साखर तुम्ही जास्त घालू शकतात। या ठिकाणी आता याला उकळी फुटलेली आहे। ही पूर्ण बर्फी तयार करण्यासाठी मला 1.25 तासाचा वेळ लागलेला आहे, कारण आपण आता दुधाचं प्रमाण खूप जास्त घेतलेलं आहे। हे पहा, हे आता छान असं आटून आलेलं आहे। मिश्रण पातळ असतं तेव्हा तुम्ही हे मिश्रण मंद गॅसवरती एक अर्धा तास छान शिजून घेऊ शकता। जसं जसं ते घट्ट होत जाईल त्यानंतर आपण एकसारखं याला हलवायचं आहे। आणि हे बघा, 1 पाऊण तासानंतर हे छान असं घट्ट झालेलं आहे। यात आपण 1 चमचा जायफळ वेलचीची पावडर घातलेली आहे। आता 1 तास पूर्ण झालेला आहे। आता हे मिश्रण मस्त वातड झालेलं आहे। याचं बाइंडिंग आलंय की नाही बघण्यासाठी आपण डिशवरती हे घेतलेलं आहे। आता 1-2 मिनिटानंतर आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती या पद्धतीने याचा लाडू करून बघायचा। हे मिश्रण हातांना चिपकत नाही, याचा अर्थ याची बर्फी अगदी छान सेट होणार आहे। खूप छान असं वातड आपण हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपण एका ट्रेमध्ये सेट करून घेणार आहोत। तर सेट केल्यानंतर आपण 1 ते 1.5 तास थंड होऊ द्यायचं। त्यानंतर आपण हे डिमोल्ड करून हव्या त्या साईजमध्ये याची बर्फी कट करून घ्यायची आहे। तुम्हाला सांगते मंडळी, ही बर्फी तयार करायला वेळ खूप लागतो, पण अगदी मौसूद ही बर्फी तयार होते। हे बघा, अगदी छान असे याचे तुकडे पडलेले आहेत, सेट झालेली आहे। फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही, इतकी सुंदर ही वातडी शिजलेली आहे। मौसूद अगदी पेढ्यासारखी आपली ही नारळाची बर्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने ही बर्फी एकदा जरूर ट्राय करा। हे बघा, अगदी छान आपली नारळाची बर्फी तयार झालेली आहे।